आमच्या गावी रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर एक मोठं बाजार चौक होतं. तिथे सायकल पार्किंगची छोटी जागा होती. मासिक भाडं फक्त 50 रुपये होतं. त्या जागेचं व्यवस्थापन एका वयोवृद्ध गृहस्थाकडे होतं. त्यांचं नाव गणपतराव, पण सगळे त्यांना बापू म्हणायचे. वय अंदाजे 75च्या आसपास असावं. अंगावर साधी मळकट धोतर शर्ट, डोक्यावरचा केशरी फेटा आणि चेहऱ्यावर साधं पण सात्विक हास्य असायचं. त्यांचं निवासस्थान म्हणजे फक्त एका कडब्याच्या झोपडीचा आसरा. 4 बांबू लावून त्यावर प्लास्टिक आणि ताडपत्रीचे छप्पर उभारलेलं. अंगावर नेहमीच जुनी फाटलेली शाल असायची, जी थंडीपासून संरक्षणासाठी होती. झोपडीसमोर एक जर्मनची ताटली आणि पितळी वाटी ठेवलेली दिसायची. मी रोज सकाळी सायकल तिथे ठेवायचो आणि संध्याकाळी घरी जाताना परत घ्यायचो. एका संध्याकाळी मी सायकल काढत असताना बापूंनी सहज विचारलं, "बाळ, नाव काय तुझं?" मी सांगितलं, "अनिकेत." बापू कानावर हात ठेवत म्हणाले, "थोडं जोरात बोल बाळा, हे कान आता थकलेत." मी हसत पुन्हा नाव सांगितलं. "अच्छा, छान नाव आहे बाळ." असं म्हणत त्यांनी पुढे विचारलं, "घरी कोण कोण आहे?" त्यांचा स्वर एवढा प्रेमळ होता की मी सहज उत्तर दिलं, "आई बाबा आहेत आणि छोटी बहीण आहे." ते पुन्हा हसले, "छान रे, खूप लाड होतात ना तुझे?" मी मान डोलावली आणि सायकल काढायला लागलो. त्यांची नजर माझ्या सायकलवरच्या बॅगवर गेली. काही क्षण थांबून त्यांनी विचारलं, "डब्यात काही शिल्लक असेल तर देऊन जात जा. वाया जाईल त्यापेक्षा मला उपयोगी पडेल." क्षणभर मला खूप वाईट वाटलं. "आज नाहीये काही शिल्लक," असं म्हणत मी निघून आलो. पण त्यांचा चेहरा विसरणं कठीण होतं. रात्री जेवताना आईला सगळं सांगितलं. आईने काळजीत विचारलं, "बापूंना कुणीच नाही का?" "कुणीच नाही, एकटेच आहेत," मी म्हणालो. दुसऱ्या दिवशी आईने शांतपणे 2 चपात्या जास्त केल्या आणि म्हणाली, "बापूंना देऊन ये." मी त्या चपात्या आणि भाजी बापूंना दिल्या. त्यांनी थरथरत्या हातांनी ताट पुढं करून घेतलं आणि म्हणाले, "खूप उपकार केलंस रे बाळा, देव तुझं भलं करो." मी म्हणालो, "असं नका म्हणू बापू, काही गरज लागली की सांगा." त्यांनी डोळ्यांच्या कोपऱ्यातलं पाणी लपवत फक्त हसले. त्या दिवशी त्यांच्या झोपडीजवळ थांबून मी पहिल्यांदा त्यांना पाहत राहिलो. त्यांनी डब्यातली अर्धी भाजी आणि चपात्या बाजूला ठेवल्या आणि ती चपाती तुकडे करून बाहेरच्या चिमण्यांसाठी ठेवली. मी आश्चर्याने विचारलं, "बापू, तुम्ही स्वतः उपाशी राहता आणि हे चिमण्यांना देता?" ते हसले आणि म्हणाले, "बाळा, आयुष्यभर शिकलोय की पोटभर खाण्यासाठी 2 घास पुरे असतात. पण हे चिमण्या पिल्लं उपाशी राहतील ना, तर माझ्या मनाला शांती मिळणार नाही." त्यांचा तो साधेपणा आणि प्रेम पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. "बापू, तुम्ही खूप चांगले आहात." ते हसत म्हणाले, "चांगला काही नाही रे, आयुष्य शिकवतं सगळं. कधी कधी दुसऱ्यांचं पोट भरायला आपण अर्ध खाल्लं तर मन जास्त भरतं." हे सगळं पुढच्या 2 वर्ष सुरू राहिलं. नोकरीसाठी शहरात जाताना बापूंना भेटायला गेलो. पेढे घेऊन गेलो होतो. ते पेढे पाहून ते खूप हळवे झाले. "बाळा, मला कोणी काही दिलं नाही, पण तू माझ्या मुलासारखं केलंस." मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि ते हात फिरवत म्हणाले, "तू मोठा हो बाळा, खूप मोठा." 5 वर्षांनी गावी परत गेलो. तेव्हा बापू नव्हते. मी जवळच्या टपरीवर गेलो आणि विचारलं, "इथले बापू कुठे आहेत?" त्याने मला पाहिलं आणि बोलला, "अरे, वारले ते. 2 महिने होऊन गेले." ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कुणीतरी जवळचं गेलं होतं. त्यांच्या झोपडीच्या जागी फक्त एक रिकामी वाटी होती. ती वाटी पाहून माझं मन सुन्न झालं. जवळची पाण्याची बाटली काढून वाटी भरली आणि त्यांना देण्यासाठी आणलेला पेढा ठेवून परतलो. मागं वळून पाहिलं तर चिमण्यांचा थवा जमला होता. पाणी आणि तुकडे शोधत होता. त्या क्षणी मला बापूंची शिकवण आठवली, दिल्यानं वाढतं, मग ते प्रेम असो, दान असो किंवा समाधान असो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.